नमस्कार मित्रांनो, तपोवनातलं वृक्षतोडीचं राजकारण सुरू असताना सगळे लोक या वृक्षतोडीविरोधात बोलत होते. एवढं सगळं सुरू असताना म्हटलं, एक किटली कशी शांत बसली, कुठून तिचा आवाज काय येईना. पण आज तिचा आवाज आलाच, आणि ती किटली म्हणजे गुणरत्न सदावर्ते. 5-6 दिवसांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे नाशिकमध्ये आले होते. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात नाशिककरांना, पर्यावरणप्रेमींना पाठिंबा द्यायला. त्यावर हे येडं वेगळंच बॉम्बलायला लागलं. ते काय पाणी कम चाय आहे, पाणी कम चाय आहे, ते सयाजी शिंदेचं बोलणं पाणी कम चाय आहे. मी खबरदार इशारा देत आहे, यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही, खोटं नेरेटिव्ह तयार करायचं नाही, वृक्षतोड नाही. आणि मान्य गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये, कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व आहे मला माहीत नाही, परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेत. अरे बाबड्या सदावर्ते, प्रत्येक टायमाला भुंकलंच पाहिजे का? ते पण चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करून. याला ना सत्तेतल्या लोकांचा लगेच पुळका येतो. त्यांनी चुकीचं स्टेटमेंट जरी केलं तरी हा साहेब साहेब करत ते स्टेटमेंट कसं बरोबर होतं हेच मीडियासमोर सांगत असतो. सदावर्ते, तुला जर तपोवनातल्या वृक्षतोडीबद्दल एवढं समजत असेल तर एकदा आमच्या नाशिकमध्ये येऊन आमच्या पर्यावरणप्रेमींना तुझं म्हणणं पटवून दे. पण तू एकदा नाशिकमध्ये ये, ते पण तपोवनात. तिथून बोलणं सोपं असतं. इथं आल्यावरती कळेल कशा पार्श्वभागावरती लाता पडतात ते. आणि खरं सांगायचं तर हा सदावर्ती मूर्ख नाहीये, तो मूर्खपणाचा आव आणतो. याला सगळं कळतं, आपण चुकीचं बोलतोय, चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतोय, तरी सुद्धा तो बोलतो. कारण त्याला त्याच्या मालकाला खुश करायचं असतं एवढं सगळं करून. त्याचे प्रत्येक वेळेचे स्टेटमेंट हे सेम असतात. विरोधातल्या गोष्टींना तो सपोर्ट करतो. आज फरक एवढाच आहे की त्याच्या मागे त्या मान हलवणाऱ्या मॅडम तेवढा गायब आहे. बाकी सगळे फ्रेम सेम आहे.